पहा मुलांनो, हे प्रॉब्लेम सेट मधलं पाचव्यातलं पहिलं गणित आहे. गणित बघतानाच पहिलवान वाटते सर. LHS काय मोठंच्या मोठ्या बघा सर, आणि RHS 1 पाहिजेल आहे. गणित बघितल्यावरच नको वाटतंय सर करायला, बरोबर आहे ना. म्हणजे ऑप्शनला टाकावं असं वाटतं, घाबरायचं नाही सर. पहिल्यांदा LHS लिहून तरी घ्यायचं, तेवढं तरी आपल्या हातात आहे. त्यामुळे सर LHS इज इक्वल टू सेक थीटा इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा इंटू ब्रॅकेट सेक थीटा प्लस टॅन थीटा. बरोबर सर. आता या ठिकाणी काय करूया सर, इकडे कार्यक्रम करूया. ह्याला जरा थांबूया तसंच सर. ह्याला आता हात एवढ्या दोघांचा गुणाकार करून घेऊ. एकदम तिघांचा लय अवघड जाते. कार्यक्रम दोघांचा करूया आपण. म्हणजे कसं होईल सांगा सर, सेक थीटानी पहिल्याला गुणलं, सेक थीटानी दुसऱ्याला गुणलं. बघा बरं, म्हणजे कसं होईल सांगा सर. आता इथे आपल्याला गुणत असताना एवढंच बघा बरं, इट इज इक्वल टू चौकटी कंसामध्ये सेक थीटा 1 जा सेक थीटा मायनस सेक थीटा इंटू साइन थीटा. बघा सर, चौकटी कंस कंप्लीट. उरलेलं ते पलीकडलं तसंच लिहून टाकूया, आत्ताच त्याचा विचार करायला नको. म्हणजे सर सेक थीटा प्लस टॅन थीटा. काय जेवढे येते तेवढं हळूहळू करायचं सर. आता काय करूया सांगा सर. सेक म्हणजे काय, 1 अपॉन कॉस, किंवा सेक राहू दे सर. हे सेक थीटा, हे सेक थीटा आहे. मग आता सेक म्हणजे काय, एवढंच 1 अपॉन कॉस जर घातलं तर साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन होते. सेक म्हणजे 1 अपॉन कॉस घातलं तर साइन अपॉन कॉस टॅन होते. म्हणजे काय करूया सर, एवढ्यातच बदल करूया. एवढ्यातच कुठल्यामध्ये बघा सर, एवढ्यातच बदल करूया. हे सेक थीटा उचलूया एवढंच. आणि काय घालायचं सांगा सर, इथं किती नंबरचा रूल बघा सर. सेक थीटा इज इक्वल टू रूल नंबर 2 1 अपॉन कॉस थीटा. हा रूल वापरूया सर. सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा हा रूल वापरूया सर, लक्षात घ्या. म्हणजे कसं, आणि हा झाल्यानंतर काय साइन अपॉन कॉस होईल. मग साइन अपॉन कॉस आणखीन एक रूल कुठला येईल बघा सर, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. हा एक रूल 4 नंबरचा आहे बघा सर. साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. हा एक रूल येईल बघा सर. म्हणजे गणित संपते जवळजवळ. बघा बरं सर कसं होईल आता. इट इज इक्वल टू कंसात सेक थीटा मायनस सेक थीटा म्हणजे 1 अपॉन कॉस थीटा सर इंटू साइन थीटा. बरोबर सर. हे ब्रॅकेट हायच आमचं इकडलं, लक्षात घ्या. हे बरोबर आहे का बघा सर. कंसात सेक थीटा प्लस टॅन थीटा. आता मुलांना लक्ष द्या, हे जे आहे इथं बघा बरं सर, साइन थीटा हे दिसते का बघा सर. साइन थीटा अपॉन कॉस थीटा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे टॅन थीटा. बघा बरं, साइन थीटा अपॉन कॉस थीटा, साइन थीटा एक्के साइन थीटा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे टॅन थीटा. म्हणजे इथं आपल्याला काय घालता येईल सांगा सर, सेक थीटा इट इज इक्वल टू सेक थीटा मायनस टॅन थीटा इंटू ब्रॅकेट सेक थीटा प्लस टॅन थीटा. ह्याला काय हातच लावला नाही सर मी. मग आता काय होईल सांगा सर, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बघा बरं सर, ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं वापरूया. म्हणजे कसं होईल बघा सर, आता या ठिकाणी ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थीटा आणि बी स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थीटा. मग आता कुठला रूल येईल सांगा सर. आपल्याकडे सेक स्क्वेअर थीटाचा रूल नंबर किती आहे सांगा. रूल नंबर आपल्याकडे आहे सर, रूल नंबर 7. सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. बघा आहे का. म्हणजे आपल्याला इथे सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा पाहिजे. ह्याला घ्या इकडं सर, प्लसचं काय झालं मायनस. म्हणजे इथं झालं सर सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. म्हणजे इथं सर आपण एक 1 वापरला, इथं 1 आलं. त्याला कारण इथं सर लक्षात घ्या, हे याचं कारण लक्षात घ्या. बरोबर आहे का बघा सर, हे याचं कारण.
हे याचं कारण लक्षात घ्या. आणि ह्याचं हे लक्ष बरोबर आहे का स्टेप आली इथं. देअरफॉर इट इज इक्वल टू RHS 1. इट इज इक्वल टू RHS. देअरफॉर LHS बरोबर बघा सर, LHS बरोबर देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. मग दिलेलं आहे ते गणित लिहून घ्यायचं आणि म्हणायचं हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले. आता हे दिलेलं गणित बघून खाली लिहायचं. म्हणजे कसं होईल बघा सर, सेक थीटा इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा इंटू अनादर ब्रॅकेट सेक थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू 1. हे कळते का बघा सर. तर आता हे झालं. आता आपण बघूया दुसरं एक्झाम्पल. या गणितामध्ये बघा मुलांनो, हे LHS आणि लक्षात घ्या हे RHS. गणित बघितल्यावर करायला नकोच वाटतंय सर. म्हणून काय करायचं, कमीत कमी LHS तरी लिहून घ्यायचं, काहीतरी सुचतंय. LHS इज इक्वल टू सेक थीटा प्लस टॅन थीटा इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा. आता ह्याचं काही करता, ह्याचं काहीतरी करायला पाहिजे सर. मग सेक म्हणजे काय, टॅन म्हणजे काय, थोडे रूल आहेत सर आपल्याकडे. सेक थीटासाठी नियम क्रमांक 2, टॅन थीटासाठी नियम क्रमांक 4. नियम क्रमांक 2 काय आहे सांगा बरं सर. नियम क्रमांक 2 असा आहे, सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. सेक थीटा काढा, 1 अपॉन कॉस थीटा घाला. आणि कुठला रूल आहे सांगा सर, तर साइन थीटा अपॉन कॉस थीटा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. मग हे टॅन थीटा काढा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा घाला. हे दोन नियम माहित आहेत सर. हा नियम क्रमांक 2, हा नियम क्रमांक 4. बरोबर सर. तर हा नियम या ठिकाणी घालूया आपण. एकूण 8 नियम आहेत सर, जे 8 नियम आपल्याला पाठ असावे लागतात. सेक थीटा 1 अपॉन कॉस थीटा प्लस टॅन थीटा म्हणजे लक्षात घ्या साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ब्रॅकेट कंप्लीट. हे 1 मायनस साइन थीटा आहे सर, ह्याला हात लावायचा नाही, राहू दे नंतर बघू. म्हणजे कसं होईल सांगा, इट इज इक्वल टू कॉस थीटा छेद समान आहे, एकदाच लिहा. अंश एकत्र लिहा, 1 प्लस साइन थीटा गुणिले हे लक्षात घ्या छेदात काही नाही म्हणजे 1, हे 1 मायनस साइन थीटा. बरोबर आहे का बस, कंस घातला. मग ह्या अंशांचा गुणाकार करा, छेदांचा गुणाकार करा. म्हणजे कसं होईल बघा सर, अंशामध्ये कॉस थीटा एक्के कॉस थीटा ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं रूल घ्यायचा सर, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे ए प्लस बी, हे ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे सर 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थीटा. कळते का बघा, 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थीटा. आता काय होईल बघा सर, या ठिकाणी फॉर्म्युला घ्यायचा सर. आता काय होणार, आता हे 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थीटा, यासाठी रूल नंबर किती आहे सांगा, 6. रूल नंबर 6 काय सांगतो सांगा सर, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आपल्याला 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा पाहिजे. मग हे साइन स्क्वेअर थीटा पलीकडे घ्या. म्हणजे कसं होईल सांगा सर, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. मग 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा. हे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा उचला, त्याच्याऐवजी घाला कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे इथं कसं होईल बघा सर, इट इज इक्वल टू कॉस आडवी रेष, छेदात कॉस थीटा आहेच, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा. आता कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस थीटा इंटू कॉस थीटा. कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे काय बघा सर, कॉस थीटा इंटू कॉस थीटा. आणि म्हणून वरचं कॉस थीटा खालच्या कॉस थीटाला कॅन्सल.
वरचं कॉस थिटा, खालच्या कॉस थिटाला कॅन्सल, शिल्लक काय राहिले बघा सर, कॉस थिटा. काय शिल्लक राहिले, कॉस थिटा. आणि कॉस थिटा म्हणजेच RHS. कॉस थिटा म्हणजेच काय बघा सर, RHS. आणि म्हणून LHS इज इक्वल टू RHS. बघा सर, LHS इज इक्वल टू RHS. आणि म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू. डावी बाजू आहे ती लिहून घ्यायची सगळी, आणि इथं सगळं लिहून घ्यायचं, डावी बाजू उजवी बाजून शेवटी म्हणायचं हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले. आता हे वरचं लिहून घ्यायचं सर, लक्षात घ्या काय आहे, सेक थीटा प्लस टॅन थीटा, सेक थीटा प्लस टॅन थीटा इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. LHS बरोबर RHS, हेन्स प्रूव्ड. लक्षात आलं का बघा सर. आता आपण एक्झाम्पल बघतोय. पुढचं एक्झाम्पल हे लक्षात ठेवायला लागेल, पुन्हा पुन्हा एकदा बघून आणि एकदा न बघता सोडवायला लागेल. पहा मुलांनो, इथे ह्याला आपण LHS म्हणूया आणि याला सर लक्षात घ्या RHS. बरोबर. मग LHS आणि RHS सर याचा बघूया काय नियम येलो सर. सेक थीटाचा नियम आणि कोसेक थीटाचा नियम. बघा बरं, काय आठवतंय का आपल्याला. गणित सुरू करण्यापूर्वी काही रूल आठवतोय का बघा जरा. आठवला तर कुठला रूल आहे सांगा. पहिला आणि दुसरा, दोन नियम आहेत. पहिला नियम काय आहे सांगा बरं सर. पहिला नियम असा आहे आपल्याकडे की सेक थीटा इज इक्वल टू, रूल नंबर 2, सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. बरोबर सर. म्हणजेच काय सांगा, दोन्ही साइडचा स्क्वेअर केला तर काय होईल सांगा, सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. हा झाला सर. आणि कुठला रूल आहे सांगा आपल्याकडे, तर कोसेक थीटाचा आहे बघा सर. कोसेक थीटा म्हणजेच काय, तर कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. बरोबर आहे का. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, म्हणजेच कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. बघा बरं सर, हाच रूल वापरायचा आहे सर. फक्त ज्या मुलाला हे रूल्स माहित आहेत, बघा सर कळतंय का, दोन्ही साइडचा स्क्वेअर केला, दोन्ही साइडचा स्क्वेअर केला, कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. बघा सर, एवढं ज्याला माहित आहे त्याला हे गणित आलं सर, लक्षात घ्या. तेव्हा दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर धिस एक्झाम्पल. मग आता आपण LHS लिहून घेऊया सर. बघा, एवढं आलं की गणित आलं सर. LHS इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा प्लस कोसेक स्क्वेअर थीटा. बघा सर, लक्ष आहे का. सेक स्क्वेअर थीटा म्हणजे काय बघा सर. सेक स्क्वेअर थीटा म्हणजेच काय, 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. बरोबर आहे सर. कोसेक स्क्वेअर थीटा म्हणजेच काय, 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. म्हणजेच काय, छेदात छेदांचा गुणाकार, अंशात तिरकस गुणाकार. म्हणजेच काय झालं, छेदात छेदांचा गुणाकार कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा. अंशात तिरकस गुणाकार, यांनी याला गुणलं, प्लस चिन्ह मध्ये आहेच, साइन स्क्वेअर थीटा आणि इथं सर कॉस स्क्वेअर थीटा. मग साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे काय सांगा सर, 1. हा एक नियम आला सर. कुठला आला सांगा सर, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हे कळतंय का बघा सर. हा रूल आपण इथे वापरला. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. बघा बरं, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हा रूल सर. आणि हा जो रूल आहे, हा रूल लक्षात घ्या, आपण इथे वापरूया. साइन स्क्वेअर थीटा इथं आलं 1 आणि डिव्हायडेड बाय, लक्षात घ्या सर, कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा. मग आता सर 1 म्हणजे 1 इंटू 1. सेपरेट करा सर, 2 अपूर्णांकांचा गुणाकार, 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा गुणिले 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. हे कळतंय का बघा सर. मग 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा म्हणजेच काय, सेक स्क्वेअर थीटा. इथं आलं उत्तराकडे. 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे सेक स्क्वेअर थीटा गुणिले 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटा.
हे आलं कोसेक स्क्वेअर थिटा. लक्षात घ्या. 1 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा. 1 साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा. हे आलं सर. सेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा, सेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर इट इज इक्वल टू RHS आणि हे LHS आहे सर. मग LHS बरोबर RHS म्हणजे आहे ते लिहायचं आणि हेन्स प्रूव्ह. म्हणजे सर सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा, सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. इथं सर प्लस चिन्ह आहे, इथं मल्टिप्लिकेशन चिन्ह आहे. बरोबर सर. हेन्स प्रूव्ड. आवश्यक साध्य सिद्ध झाले. हेन्स प्रूव्ड. आवश्यक साध्य सिद्ध झाले. 3 रूल्स वापरलेत सर. एक आहे सेक थिटा अपॉन 1 कॉस थिटा, कोसेक थिटा इज इक्वल टू 1 साइन थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. 3 रूल्स वापरले, गणित सुटते सर. हे लक्षात येते का बघा सर. आता लास्ट एक्झाम्पल, शो दॅट. पहा मुलांना, पुस्तकात सोडवून दिलेलं गणित आहे, पण मी वेगळ्या पद्धतीने घेतो. पुस्तकाच्या पद्धतीने घेत नाही. बरोबर. पेज 130, सॉल्व्ड एक्झाम्पल नंबर 5. मला सांगा, हे लेफ्ट साइड आहे, हे राईट साइड आहे. मी राईट साइडवरनं लेफ्ट साइड प्रूव्ह करतो. बघा सर कशी आहे. ह्या टाईपचं गणित एक आपण केलं होतं. ह्या टाईपचं एक गणित आपण केलं होतं, आठवते का बघा सर. या ठिकाणी लक्षात घ्या, इथं काय झालं सांगा सर. LHS आणि लक्षात घ्या इथे RHS. बरोबर सर. मग RHS लक्षात घ्या सर. बरोबर सर. RHS आपण लिहून घेऊया पहिल्यांदा आणि स्टार्ट करूया एक्झाम्पल सर. स्टार्ट नाव. RHS इज इक्वल टू रूट ऑफ, अक्षर व्यवस्थित, 1 प्लस साइन एक्स डिवायडेड बाय 1 मायनस साइन एक्स. लक्षात येते का असं. आता रॅशनलायझेशन करूया. रॅशनलायझेशन करूया बघा सर. म्हणजे कसं होतंय बघा सर. 1 मायनस साइन एक्स च्या उलट 1 प्लस साइन एक्स कॉन्जुगंट आणि त्यांनी वर खाली गुणायचं 1 प्लस साइन एक्सनी. म्हणजे कसं झालं बघा सर. असा आडवी रेष इथंपर्यंत आली. ही आडवी रेष, हे गुणिले आडवी रेष. कळतंय का बघा सर. हे आहे असंच 1 प्लस साइन एक्स, इथं 1 मायनस साइन एक्स. गडबड नाही काही सर. मग या ठिकाणी लक्षात घ्या, 1 मायनस साइन एक्सचा कॉन्जुगंट 1 प्लस साइन एक्स. त्या 1 प्लस साइन एक्सनी वर गुणा. लक्षात घ्या. आणि 1 मायनस साइन एक्सनी खाली गुणा. नाही सर, 1 प्लस साइन एक्सनी वर खाली गुणलं. पण मुलांनो लक्षात घ्या. बरोबर आहे का सर. 1 मायनस साइन एक्सच्या उलट 1 प्लस साइन एक्स आणि 1 प्लस साइन एक्सनी वर खाली गुणलं. आता हे a प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बघा सर येते का. इट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ. हे या ठिकाणी लक्षात घ्या, इथं कसं झालं बघा आडवी रेष. हे 1 प्लस साइन एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स म्हणजे 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. कळलं का बघा सर. m इंटू एम म्हणजे एम स्क्वेअर. कळलं का बघा सर. m इंटू एम म्हणजे एम स्क्वेअर. इथं कुठला रूल वापरला. रूल कुठला वापरला. m इंटू एम इज इक्वल टू एम स्क्वेअर. m इंटू एम स्क्वेअर. आता इथं कुठला वापरतोय. a प्लस बी इंटू ए मायनस बी. इथे बघा, इथे a प्लस बी इंटू ए मायनस बी. a प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा रूल वापरणार सर. म्हणजे कुठला येणार बघा सर. ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कळलंय का बघा सर. आता इथं इट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, हे आडवी रेष 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर
आता हे वर्गमुळाला वर्ग कॅन्सल होईल, पण इथे जरा बघूया सर. 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स. कसं? तर त्याला रूल तुम्हाला माहित पाहिजे सर. कुठला रूल आहे सांगा सर? तर रूल नंबर 6, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. रूल नंबर 6. आपल्याला 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स पाहिजे आहे. मग हे साइन स्क्वेअर एक्स पलीकडे घ्या, म्हणजे 1 मायनस होते. म्हणजेच कॉस स्क्वेअर एक्स बरोबर 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. मग 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स. म्हणजे कसं झालं बघा सर, इथे झालं कॉस स्क्वेअर एक्स. लक्ष आले का बघा सर? हे स्क्वेअर रूट आहे, हे स्क्वेअर आहे, हे स्क्वेअर रूट आहे, हे स्क्वेअर आहे, कॅन्सल. स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल, स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल. शिल्लक राहिलं कॉस एक्स, वरती शिल्लक राहिलं 1 प्लस साइन एक्स. कळतंय का बघा सर? स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल, स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल. हे लिहिताना काळजी घ्यायची, हा स्क्वेअर रूट खालीपर्यंत आला पाहिजे, असा खालीपर्यंत व्यवस्थित. आता काय करायचं मुलांनो? हे कॉस एक्स पहिल्याला द्यायचे, हे कॉस एक्स दुसऱ्याला द्यायचे. हे तुम्हाला कळतंय का बघा? नसलं तर आणि एकदा सर तुम्हाला कळावं म्हणून. काय बघा सर, अपूर्णांकांची बेरीज करताना ए प्लस सी प्लस बी प्लस सी कसं करतो आपण? ए प्लस सी प्लस बी प्लस सी छेद समान आहे की नाही? छेद समान असेल तर आपण एकदाच लिहितो सी आणि अंश एकत्र ए प्लस बी. कळलं का बघा सर? म्हणजे सर ए प्लस बी अपॉन सी झालं. हा सी पहिल्याला दिला तर ए अपॉन सी, हा सी दुसऱ्याला दिला तर बी अपॉन सी. मधलं चिन्ह मध्ये आहे. हेच करायचं. कॉस एक्स पहिल्याला द्या, कॉस एक्स दुसऱ्याला द्या, मधलं चिन्ह मध्येच ठेवा. बरोबर आहे का बा सर? कॉस एक्स पहिल्याला द्या सर, कॉस एक्स पहिल्याला द्या 1 अपॉन कॉस एक्स. कॉस एक्स दुसऱ्याला द्या साइन एक्स अपॉन कॉस एक्स. आणि मधलं चिन्ह तसंच ठेवा या नियमाने. कॉस एक्स पहिल्याला द्या, कॉस एक्स दुसऱ्याला द्या, मधलं चिन्ह तसंच ठेवा. सी पहिल्याला द्या ए अपॉन सी, सी दुसऱ्याला द्या बी अपॉन सी, मधलं चिन्ह तसंच ठेवा. आता 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे लक्षात घ्या सेक एक्स, आणि साइन एक्स अपॉन कॉस एक्स म्हणजे टॅन एक्स. आता सर कुठला फॉर्म्युला वापरला? तर फॉर्म्युला नंबर 2. सेक एक्स इज इक्वल टू, बघा सर, सेक एक्स इज इक्वल टू 1 अपॉन कॉस एक्स. हे 1 अपॉन कॉस एक्स काढा, हे 1 अपॉन कॉस एक्स काढा, त्याचे सेक एक्स वापरा. आणि कुठला फॉर्म्युला सांगा सर? तर साइन एक्स अपॉन कॉस एक्स, साइन एक्स अपॉन कॉस एक्स इज इक्वल टू टॅन एक्स. रूल नंबर किती सांगा सर? रूल नंबर 4. मग साइन एक्स अपॉन कॉस एक्स इज इक्वल टू टॅन एक्स वापरा सर. हे दोन रूल. 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे सेक एक्स प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स म्हणजे टॅन एक्स. हेच LHS आहे का बघा सर? इट इज इक्वल टू LHS आणि हे RHS. मग LHS बरोबर RHS. म्हणूनच लक्षात घ्या हे सिद्ध झालं. बरं सर, हे सिद्ध झालं. LHS बरोबर RHS. हे सगळे RHS लिहून घ्यायचे सर. हे सगळे RHS लिहून घेतले. ह्या टाईपचं एक्झाम्पल पूर्वी आपण एकदा घेतलं होतं, पण पुस्तकात सोडवलेलं गणित आपल्या पद्धतीनं मी सोडवण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या LHS बरोबर RHS म्हणजे हेच लिहून घ्यायचं. लक्षात घ्या पुन्हा. म्हणजे आणि हेन्स प्रूव्ड असं म्हणायचं. म्हणजे सेक एक्स प्लस टॅन एक्स, सेक एक्स प्लस टॅन एक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स डिवायडेड बाय 1 मायनस साइन एक्स. आणि शेवटी म्हणायचं हेन्स प्रूव्ड. काय म्हणायचं बघा सर? हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले. रूल्स आपण कसे वापरले हे बघा. अशाच प्रकारचं रूटचं एक एक्झाम्पल आपण घेतलेलं होतं पूर्वी, तर तशाच प्रकारे मी सोडवण्याचा पुन्हा प्रयत्न केला. म्हणजे ही रूटचं गणित आलं तर या पद्धतीनं आपण सोडवावं. रूटला स्क्वेअर कॅन्सल, रूटला स्क्वेअर कॅन्सल, हे लक्षात